गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. सत्र पहिले मराठी साहित्य अर्वाचीन मराठी कविता या पुस्तकातील कवितांचा आपण अभ्यास करत आहोत. पैकी पहिली जी तुतारी ही कविता आहे केशवसुतांची, त्या कवितेचा आपण अभ्यास कालच्या तासाला संपवला आणि आज आपण केशवसुतांची नवा शिपाई ही जी कविता आहे ती बघणार आहोत. नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तोच पतीत की जे अखंडिती प्रदेश साकल्याचा. खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख, कुपातील मी नच मंडूक, मळ्यात माझ्या कुंपण पडणे अगदीन मला साहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत. कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते, कोठेही जा डोईवरते दिसते नीलांबरते. सावलीत गोजिरी मुले उन्हात दिसती गोड फुले, बघता मन हर्षून डुले, ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातून वाहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. पूजितसे मी कवणाला तर पूजितसे आपणाला, आपुल्यामध्ये विश्व पाहुनी पूजी मी विश्वाला. मी हा शब्दच मजला न लगे संपुष्टी हे लोक, आणूनी तो निजशिरी ओढीती अनर्थ भलते देख. लहान मोठे मज न कळे साधू अधम हे द्वयही गळे, दूर जवळ हा भाव पडे सर्वच मोठे साधू जवळ, त्या सकली मी भरुणी राहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. हलवा करिता तिळावर जसे कण चढती पाकाचे, अहम स्फूर्तीच्या केंद्रा भवते वेष्टवतेवी जडाचे. आतसमची निर्गुण तिलक वरी सदृश सगुण तो पाक, परी अन्या बोचाया धरितो काटेकी प्रत्येक. अशी स्थिती ही असे जणी, कलह कसा जाईल मिटुनी, चिंता वागे हीच मणी. शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे, प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण इथे केशवसुतांच्या नवा शिपाई या कवितेचे वाचन केले. ही जी कविता आहे, खरं तर केशवसुतांच्या प्रत्येक कवितेमध्ये किंबहुना आपण असं म्हणूया की अभ्यासक्रमाला ज्या तुम्हाला नेमलेल्या कविता आहेत, तुतारी, नवा शिपाई, आम्ही कोण, या ज्या 3 कविता तुम्हाला अभ्यासक्रमाला नेमलेल्या आहेत, या कवितांचा जर आपण अभ्यास केला तर या परिवर्तनवादी विचारांनी प्रेरित झालेल्या विचारातून आलेल्या ह्या कविता आहेत. नवविचार, पुरोगामी विचार केशवसुतांच्या या 3ही कवितांमधून व्यक्त होतो. आता नवा शिपाई ही जी कविता आहे, आता इथे शिपाई, शिपाई म्हणजे कोण? रक्षण करणारा, प्रसंगी इतरांचं रक्षण करण्यासाठी स्वतःवर वार झेलणारा, असा हा शिपाई आहे. आता हा जो शिपाई आहे, हा शिपाई काही बंदुकीची तलवारीची लढाई करणारा नाही. मग हा कोण आहे? तर समाज मनामध्ये जे साचलेपण आलेले आहे, समाज मनामध्ये ज्या दृश्य अदृश्य रूपामध्ये उतरंडी आहेत, द्वेषपूर्ण विचार आहेत, उच्च नीचतेच्या उतरंडी. उतरंड म्हणजे काही आपली गाडग्या मडक्याची हंड्या कळशीची नाही, तर ही इथली जी उतरंड आहे ती जातीभेद, उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य यासारख्या ज्या उतरंडी आहेत,
ह्या उतरंडी समाज स्वास्थ्य बिघडवीत असतात. आणि म्हणूनच कवी म्हणतो, नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तोच पतित की जे अखंडिती प्रदेश साकल्याचा. मग इथे कवीने म्हटलेलं आहे की मी ब्राह्मण नाही, हिंदू नाही. थोडक्यात काय, तर मला कुठल्याही प्रकारचा जातीभेद, भेदाभेद, जातीवरून धर्मावरून कुणीही स्वतःला श्रेष्ठ मानू नये, अशा प्रकारचा जो एक अप्रत्यक्षपणे संदेश इथे कवी आपल्याला देताना दिसतात. खादाड असे माझी दुःख, चतकोराने मला न सुख, कुपातील मीनच मंडूक, मळ्यात माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे. मग आता इथे कवीला जो आशय व्यक्त करायचा आहे तो आशय या प्रकारचा आहे की खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख. म्हणजे काय, आता इथे काही जेवणासंदर्भात कवीला मार्गदर्शन करायचं नाही, तर कवीला हे म्हणायचं आहे की मी केवळ स्वतःपुरता सुरक्षित राहून सुखी राहून मला ते जमणारं नाही. तर मला काय वाटतं, मी जसं सुखी आहे, समाधानी आहे किंवा मी राहू शकतो, तसंच इतरांनी पण राहता यावं यासाठीची व्यवस्था मला इथे हवी आहे. गंभीर आणि गहिरा आशय इथे कवीने व्यक्त केलेला आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहे, कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते, कोठेही जा डोईवरती दिसते नीलांबरते. म्हणजे काय, ह्या सहअस्तित्वामध्ये कुठेही विरोध नाही, भेदाभेद नाही. काळा गोरा, ठेंगणा उंच, गरीब श्रीमंत, ब्राह्मण शूद्र वगैरे वगैरे, हे सगळे भेदाभेद जे आहेत ते मानवनिर्मित आहेत. निसर्गामध्ये कुठेही भेदाभेद नाही. निसर्गामध्ये जो भेद दिसतो तो भेद पूरकतेच्या अर्थाने आहे. तिथे कुणाला कमी लेखायचं नाही, कुणाला जास्त दाखवायचं नाही. जंगलामध्ये ज्याप्रमाणे वाघही महत्त्वाचा आहे तसा ससा पण महत्त्वाचा आहे. प्रत्येकाचं अस्तित्व हे सहअस्तित्वपूर्वक आहे आणि म्हणूनच हे वर्तुळ जगण्याचं पूर्ण होऊ शकतं. पूजितसे मी कवणाला, तर पूजितसे आपणाला, आपुल्यामध्ये विश्व पाहुनी पूजी मी विश्वाला. कवी म्हणतात की सर्वत्र मला माझी बांधवं आहेत असाच भाव माझ्या मनामध्ये येतो. मला कोणीही परका वाटत नाही. मी कोणाला पूजू? पूजणे म्हणजे काय, पूजनीय मानणे, त्याच्या विचारांचं आचरणाचं अनुकरण करणे, त्या सम होणे म्हणजे पूजन. पूजनाचा अर्थ हा नाही बरं का विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आरती, पेढा, नैवेद्य, अगरबत्त्या, फुलं, हार, हा अर्थ इथे अपेक्षित नाही. इथे अर्थ अपेक्षित आहे तो जे सद्गुण आहेत त्या सद्गुणांचं दर्शन मला झालं तर ते सद्गुण मी माझ्यामध्ये आत्मसात करून त्याप्रमाणे जगणं, ही झाली पूजा, हे झालं पूजन. मी हा शब्दच मजला न लगे, संपुष्टी हे लोक आणूनी तो निज शिरी, ओढीती अनर्थ भलते दे, लहान मोठे मजन कळे, साधू अधम हे द्वयही गळे. खूप सुंदर आशय या कडव्यामध्ये आहे की लहान मोठे मजन कळे, साधू अधम हे द्वयही गळे.
म्हणजे काय? मला कुणीही लहान मोठा वयानुसार मी काही भेदभाव करत नाही. मी प्रत्येकाशी सन्मानाने वागतो. मिनिमम माणूस तो कुठल्याही जाती धर्माचा, रंगाचा, रूपाचा, धन काहीही त्याच्याकडे असो नसो, मिनिमम तो माणूस आहे हे बेसिक तत्त्व तर आपण लक्षातच घेतलं पाहिजे. इथे असं कवी म्हणतो आणि ते बेसिक तत्त्व लक्षात घेऊन मी प्रत्येकाशी वागतो. मग साधू अधम हे द्वयही गळे. आता हा खूप गहिरा आशय आहे, नाही का? आपल्याकडे साधू म्हटलं की लोक त्याचे पाया पडतात आणि अधम असेल तर त्याला फटके मारतात. इथे कवीला असं म्हणायचं आहे की मी हा साधू आहे आणि हा अधम आहे किंवा हा दुराचारी आहे वगैरे वगैरे, जी काही दूषणं आपण देत असतो अशी दूषणं देणं पण मला मान्य नाही. मला असं वाटतं की आपण जो अधम आहे त्याला पण वेळ दिला पाहिजे, त्याला पण अधमाला पण साधुत्वाकडे येण्याचा मार्ग आपण मोकळा ठेवला पाहिजे. हीच माणुसकी आहे असं इथे कवी सांगताना दिसतात. सरच मोठे साधू जवळ त्या सकली मी भरुणी राहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. मग सर्व मोठे साधू जवळ त्या सकली मी भरुणी राहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. कवी म्हणतो की मला समतेचा, मानवीयतेचा पुरस्कार करायचा आहे आणि ह्या कामापासून मला कुणीही परावृत्त करू शकत नाही. हलवाकरिता तिळावर जसे कण चढती पाकाचे, अहमस्फूर्तीच्या केंद्रा भवते वेष्टवतेवी जडाचे. आतसमची निर्गुण तिलकवरी सदृश्य गुण तो पाक, परी अन्याभोचाया धरितो काटे की प्रत्येक. कवी म्हणतो की ज्याप्रमाणे हलव्याला वरून काटे असतात, पण ते काटे कसे असतात? खाल्ल्यानंतर कळतं की ते गोड असतात. सॉरी, ते काटे कसे असतात? गोड असतात. त्याप्रमाणेच आपल्याला पण काय करावं लागेल? प्रसंगी अशी भूमिका, कशी भूमिका? काट्यासारखी भूमिका घ्यावी लागेल. अशी स्थिती ही असे जनी, कलह कसा जाईल मिटून चिंता वागे हीच म्हणे. कवीला चिंता वाटते की हा काय आपल्या समाजामध्ये कलह माजलेला आहे. आपण सगळे मानव आहोत, एक जात, एक ईश्वराची निर्मिती आहोत. मग असं सगळं असताना आपण एकमेकांमध्ये इतका भेदभाव का करतो? एकमेकांप्रती द्वेषभाव का ठेवतो? हा कवीला पडलेला प्रश्न आहे. शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे, प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूरशिपाई आहे. आता ही जी ओळ आहे शेवटच्या 2 ओळी, ह्या शेवटच्या 2 ओळीमध्ये या कवितेचं मर्म आहे. कवी काय म्हणतात? शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे. म्हणजे आपल्याला जर वाटत असेल की मी शांतता प्रस्थापित करतो, मी समझोता करतो, तर नाही. कवीनी म्हटलंय शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे. हा जो काळ आहे हा शांतीचं साम्राज्य स्थापू बघत आहे बरं का. तुम्ही आम्ही नाही. या सहअस्तित्वाची ही किमया आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ही किमया आपल्याला समजून घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारचा आवेश टिकून राहण्याची इथे व्यवस्था नाही. तर काय? मध्यस्थ. मध्यस्थ म्हणजे काय? आवेश रहित स्थिती. प्रत्येक वेळी आवेश थंड होण्याची व्यवस्था इथे आहे. आणि म्हणून शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे, म्हणजे या सहअस्तित्वामध्येच असं डिझाईन इनबिल्ट आहे की इथे शांतीचं साम्राज्य स्थापन व्हावं. प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. म्हणजे कोणाचा प्रेषित? प्रेषित त्याचा. प्रेषित म्हणजे देवाचा दूत, जो शांततेसाठी, व्यवस्थेसाठी प्रयत्न करत असतो, तो प्रेषित. त्याचा नव्या दमाचा शूर. मग मी कोण आहे? नव्या दमाचा शूर शिपाई. मी व्यवस्थेसाठी झटणारा
आहे, प्रसंगी लढणारासुद्धा आहे. अशा प्रकारे या कवितेमध्ये आपल्याला जो आशय कवीनी सांगितला आहे तो निश्चितच आपले प्रबोधन करणारा आहे, आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. यासोबतच आपण या कवितेचे जे अध्ययन इथे केले ते आपण थांबवूया. मुलामुलींना काही अडचणी असल्यास तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, आपला जो अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप आहे महाविद्यालयाचा, अभ्यासाशी संबंधित चर्चा करण्यासाठी ज्याची निर्मिती केलेली आहे, त्या ग्रुपवर तुम्ही मला तुमच्या समस्या लिहून कळवू शकता. आपण पुन्हा त्या समस्यांवर, एखादा टॉपिक तुम्हाला नाही कळला, कवितेचं कडवं नाही कळलं, तर त्याच्यावर आपण परत चर्चा करूया. धन्यवाद.